गरमागरम, कुरकुरीत आणि एकदम हलके-फुलके खाण्याचे काहीतरी बनवायचं का? तर आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने इडली पात्रात साबुदाणा पापड. होय, अगदी बरोबर ऐकलत. उन्हात वाळवण्याची किंवा खूप वेळ घालवण्याची गरज नाही. फक्त काही साधे साहित्य आणि आपल्या घरातील इडली पात्र वापरून आपण बनवू शकतो खुसखुशीत चविष्ट साबुदाणा पापड. तेही अगदी कमी वेळात. हे पापड उपवासासाठी सुद्धा एकदम परफेक्ट आहेत आणि चहासोबत किंवा जेवणात साइड डिश म्हणूनही भारी लागतात. शिवाय हे बनवायला इतके सोपे आहेत, की एकदा शिकलात की पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल. तर चला वेळ न दवडता पाहूया ही भन्नाट आणि झटपट रेसिपी इडली पात्रात साबुदाणा पापड कसे बनवायचे. तर इथं मी रात्रीच हा साबुदाणा भिजत घातला होता. आता हा साबुदाणा किती भिजवला तर अंदाजेच भिजवला आहे मी. पण पापड किती साबुदाण्याचे बनवायचे आहेत ते मी इथे सांगितलेलं आहे. तर इथे रात्री मी साबुदाणा 2-3 पाण्याने धुवून घेतला आणि भिजत घातला. आणि सकाळी बघू शकता छान नरम झालेला आहे. आता या साबुदाण्यामधला मी 2.5 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. एका बाउलमध्ये त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि मिक्स करून घेतला. आता इथे आपल्याला इडली पात्र घ्यायचं आहे आणि या इडली पात्राला थोडं-थोडं तेल लावायचं. तेल का लावायचं तर नंतर इझिली हे साबुदाण्याचे पापड निघतील त्यामुळं. आणि या इडली पात्रात आता 1-1 चम्मच हा साबुदाणा टाकायचा आणि पातळ लेयर करून घ्यायची आपल्याला. जास्त जाडी करायची नाही आणि जर जाडी करायची असेल तर करू शकता, पण ते उन्हात वाळवायला लागतील आणि उन्हात वाळवल्यानंतर ते कडक होतील. पण आपल्याला इथे उन्हात न वाळवता पंख्याच्या हवाखालीच वाळवायचे आहेत. त्यामुळे इथे पातळ लेयर करायची. आता सगळ्या इडली पात्रात मी 1-1 चम्मच हे साबुदाणा भरून छान पातळ लेयर केली आणि इथे मी इडली पात्र पहिलेच पाणी टाकून गरम होण्याकरिता ठेवलं आहे. तर इथे हे इडली पात्र ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिटं आपल्याला फक्त वाफवून घ्यायचं. तर ते तिकडं वाफत आहे तोपर्यंत आपण इथे आता रंगीबेरंगी साबुदाणा पापड बनवत आहोत. तर त्यासाठी इथे मी 2 वाट्या घेतल्यात आणि याच्यामध्ये चिमूटभर इतका खायचा रंग टाकलेला आहे. लाल आणि ऑरेंज आणि हिरवा अशा 3 प्रकारचे आपल्याला करायचे आहेत. तर हे ऑरेंज न होता पिवळा होणार आहे. इथे लाल वाटीत मी थोडासा साबुदाणा टाकला आणि इथे पिवळ्या कलरमध्ये थोडासा साबुदाणा टाकला. आता इथे जर कलर साबुदाण्याला जर लागत नसेल तर थोडंसं पाणी टाकायचं. इथे मी 1 चम्मच इतकं पाणी टाकून रंग मिसळून घेतला आणि हा साबुदाणा टाकून छान मिक्स करून घेतलेला आहे. आता उरलेल्या साबुदाण्यामध्ये मी हिरवा रंग टाकून घेतला आहे आणि याला पण छान मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर रंगाचं नसेल खायचं तर तुम्ही पांढऱ्याच साबुदाण्याचे पापड बनवा आणि खा. आता तिथे ते रंगाचे पापड रेडी करून ठेवले तोपर्यंत इथे 5-7 मिनिटं झालेले आहेत आणि छान वाफळलेले आहेत साबुदाण्याचे पापड. आता इथे काढून घ्यायचे, थोडंसं थंड करून घ्यायचं आणि एका ताटाला थोडंसं तेल लावायचं. तर इथे तेल लावल्यानंतर आपण आता एका चाकूने किंवा चम्मचने या इडली पात्रातून हे साबुदाणा पापड सेपरेट करून घ्यायचे. तर खूप सोप्या पद्धतीने निघतात बघू शकता. कारण आपण इडली पात्राला थोडं-थोडं तेल लावलं होतं आणि तेल जरी नाही लावलं तरी निघतात. पण मी इथे तेल लावून घेतलं आणि खूप सोप्या पद्धतीने हे निघत आहेत. बघू शकता अशा प्रकारे किती छान झालेला आहे हा साबुदाणा पापड. तर इथे मी काढून घेतलं. आता कधी-कधी काय होतं कोणाकोणाच्या इथं ना सुकवायला जागा नसते किंवा मग ऊन येत नाही. तर त्यांच्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे. तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता आणि पंख्याच्या हवाखाली 2 दिवस याला सुकवू शकता. तर इथे मी आता हे रंगाचे साबुदाणा पापड या इडली पात्रात टाकून घेते. आता इथे मी हिरवे टाकून घेत आहे आणि त्यानंतर मी पिवळे टाकणार आहे आणि नंतर लाल. तर अशा प्रकारे रंगीबेरंगी साबुदाणा पापड पण करू शकता किंवा जर तुम्हाला रंगीबेरंगी नसेल करायचे तर तुम्ही पांढरे पण करू शकता. आता इथे मी हिरवे करून घेतलेले आहेत आणि आता इथे मी हे लाल किंवा ऑरेंज बोलू शकता तुम्ही. हे पण टाकून घेतले आणि आता पिवळे टाकायचे आहेत. तर मी 2.5 वाटी ना म्हणजे 2.5 वाटीच साबुदाणा घेतला आणि 2.5 वाटी साबुदाण्यामध्येच मी एवढे पापड बनवलेले आहेत. तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असतील तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवा किंवा तुमच्याकडे जर इडलीचं पात्र मोठं असेल तर तुम्ही मोठ्या पापड्यासुद्धा बनवू शकता. आता हे इडली पात्र थोडं छोटंसं आहे म्हणून याच्यात छोटे-छोटे बनत आहेत. आणि हे 3च आहेत इडली पात्र. याच्यात एक होतं पण ते खराब झालेलं आहे. म्हणून मी 3च घेतलेले आहेत आणि तुमच्याकडे जर 4 किंवा 6 याचा असेल तर तुम्ही त्याच्यात जास्तसुद्धा बनवू शकता. आता मी पिवळे पण टाकून घेतले आणि आता आपल्याला आता डायरेक्ट
या इडली पात्रात हे ठेवून घ्यायचं आहे आणि याला पण 5 ते 7 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आता 5 ते 7 मिनिटानंतर मी काढून घेतलेलं आहे आणि साईडला करायचं, थोडं थंड होऊ द्यायचं आणि याला पण सुरीने किंवा चाकूने साईडनी कडा काढून सेपरेट करून घ्यायचं. तर खूप दिसायलाही छान दिसत आहेत आणि तेवढे सुंदरही होणार आहेत. तर नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी कुठेही स्किप न करता बघा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. आता इथे मी हे पिवळे पण काढून घेते. बघू शकता किती सोपे आहेत आणि आरामशीर निघत पण आहेत. तर मी पिवळे काढून घेतले. आता हिरवे आणि ऑरेंज दोन्ही पण मी काढून घेते. अशा प्रकारे 2 ताटात मी केलेले आहेत. म्हणजे पांढरे जे केले ते एका ताटात मी सुकायला ठेवलं पहिलंच आणि हे दुसरे मी एका ताटात, अशा प्रकारे 2 ताटात मी सुकवणार आहे. तर मला सुकवण्याकरिता 2 दिवस लागलेले आहेत. हे पंख्याच्या हव्याखाली तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर तुम्ही बनवल्या उन्हात तर सुकवा. सकाळी जर सुकवलं तर संध्याकाळी हे रेडी होतात, कडक होतात आणि तळण्यासाठी आणि खाण्यासाठी रेडी होतात. तर मी इथे ऑरेंज पण काढून घेतले, हिरवे पण काढून घेतले आणि पिवळे पण काढून घेतले. आता मी ना 2 दिवस याला सुकवणार. आणि हे पापड तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता. जर तुम्हाला उपवासासाठी खायचा असेल तर तुम्ही कलर टाकू नका, फक्त पांढऱ्या बनवा. आणि जर उपवासाला नसेल खायचं तर अशा प्रकारे कलरचे बनवू शकता. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये जर बटाटा किसून टाकायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता आणि अशा प्रकारे करू शकता. बघू शकता 2 दिवसानंतर इथे हे साबुदाण्याचे पापड वाळून रेडी झालेले आहेत. आता आपण याला तळून घेऊया. आता इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि मी तेल टाकून छान तेल गरम करायचं आहे, कडकडीत गरम करायचं आहे आणि साबुदाणा पापड्या आपल्याला याच्यात तळून घ्यायच्या. तर मी तिन्ही रंगाच्या साबुदाणा पापड्या तळून दाखवणार आहे. बघू शकता किती फुगलेली आहे ही पापडी, बघू शकता. तशा प्रकारे इडली पात्रात उन्हात न जाता या साबुदाणा पापड्या तुम्ही करून खाऊ शकता. तर रेसिपी पूर्ण बघा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.